नमस्कार, मी पूजा केतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत चिकन बिर्याणी। त्यासाठी लागणारं मी साहित्य घेतले इथे। आपण अर्धा किलोची चिकन बिर्याणी करणार आहोत। तिथे मी अर्धा किलो चिकन घेतले, तेवढेच अर्धा किलो तांदूळ घेतलेत। त्यानंतर चिकनला लावण्यासाठी वाटण करणार आहे। कोथिंबीर, पुदिना, मिरची, आलं लसूण याचं मी वाटण करून घेणार आहे। त्यानंतर दही घेतलं आहे, तळलेला कांदा, त्यानंतर इथं धणा पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, हिंग, चिकन मसाला, त्यानंतर बिर्याणी मसाला, तिखट, हळद, कसुरी मेथी, खडा मसाला, मीठ। त्यानंतर चिकन आपण फोडणीला घालणार तेव्हा आपण मी कांदा चिरून घेतला। इथे 4 कांदे घेतले, 2 टोमॅटो, कोथिंबीर आणि पुदिना। आता चिकनला सगळे मसाले लावून घेणार आहोत। हिंग टाकले मी आता। त्यानंतर आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट टाकणार आहे याच्यामध्ये। त्यानंतर हे मसाले टाकणार आहे मी याच्यामध्ये। त्यानंतर दही टाकणार आहे। नंतर तळलेला कांदा टाकून घेणार आहे। त्यानंतर मीठ। आपण हे सर्व आता मिक्स करून घेणार आहोत, चिकनला सगळं लावून घेणार आहोत। आपण याचं चांगलं हाताने असं मिक्स केलं आहे मी। हे आपण आता 1-2 तास चांगलं असं मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत, झाकून ठेवणार आहोत आपण। आपण इथे बासमतीचे तांदूळ घेतलेत। आपण हे आता स्वच्छ धुवून घेऊया। आपण 2-3 पाण्याने चांगले असे स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता स्वच्छ धुवून झालेत। आपण हे आता अर्धा तास पाण्यामध्ये असे तांदूळ भिजत ठेवणार आहोत। आपण कढई गरम करत ठेवले, पण आता कांदा फ्राय करून घेणार आहोत। आपलं तेल गरम झालंय, आपण आता कांदा टाकून देऊ त्यामध्ये। तर कांद्यामध्ये आपण थोडं मीठ टाकणार आहोत, थोडीशी साखर टाकणार आहोत। कांदा लवकर फ्राय होतो, कांद्याला टेस्ट पण छान येते। तर चांगला आपण आता गुलाबी कलर येतो, चांगला असा तळून घेणार आहोत कांदा। आपला कांदा आता चांगला फ्राय झाला आहे। गॅस बंद करूया, आपण काढून घेऊया। आता बिर्याणीचं चिकन करून घेणार आहोत आपण। त्याच्यामध्ये आपण एक खडे मसाले टाकणार आहोत। त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत। कांदा आपला चांगला गुलाबी कलर येईपर्यंत चांगला असा परतून घेऊया आपण। नंतर टोमॅटो टाकूया आपण। थोडं मीठ टाकूया। चांगलं असं परतून घेऊया आपण कांदा। कांदा चांगला आपला असा गुलाबी कलर आला याला आता। त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। आपले शाही जिरं टाकायचं राहिलं होतं मगाशी, ते आपण टाकूया। त्यानंतर आलं, लसूण, मिरचीची पेस्ट आपण केली होती मगाशी, ती टाकून घेऊया। त्यानंतर टोमॅटो टाकूया। चांगलं आपण परतून घेऊया हे।
हे आपण आता 5 मिनटं झाकण ठेवूया, चांगलं शिजून देऊया टोमॅटो. आपला कांदा चांगला असं शिजला याच्यामध्ये, आता चांगला झालेला आहे. आपण याच्यामध्ये चिकन घालून घेऊया, मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया. छान असं मॅरिनेट झालं आहे चिकन. आपण हे सगळं आता घालून घेऊया याच्यामध्ये. चांगलं मिक्स करूया. याच्यावर आपण थोडं झाकण ठेवूया. चिकनला आता हे पाणी सुटलं आहे. थोडंसं पाणी टाकणार आहोत, गरम पाणी याच्यामध्ये, जास्त नाही टाकायचं. थोडंसं टाक. चांगलं मिक्स करूया हे. हे आपण आता चिकन 15-20 मिनटं चांगलं शिजून देऊया. आपण झाकण ठेवलं आहे. वा, आपलं चिकन छान तयार झालं आहे. आता त्याच्यामध्ये थोडी आपण कसुरी मेथी टाकूया. मस्त असं तयार झालं आहे आपलं. बंद करूया गॅस आपण. आपण आता बिर्याणीचं राईस करण्यासाठी पाणी गरम करत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत. त्यानंतर पुदिना टाकणार आहोत. तर कोथिंबीर, मीठ टाकणार आहोत चवीपुरतं. त्यानंतर लिंबू पिळणार आहोत. त्यानंतर तूप टाकणार आहोत. ह्याला आता उकळी आली की आपण राईस टाकणार आहोत. आपण आता ह्याच्यामध्ये राईस टाकून घेऊया. राईस चांगला आपला असा डबल झाला आहे. चांगली उकळी आली. आपण हे 70 ते 80% आपण शिजवून घेणार आहोत. हे वरचे मसाले आपण हे काढून घेऊया. आपला तांदूळ आता शिजलं आहे, अर्धा कच्चं झालं आहे हे. पण गॅस बंद करूया. तांदूळ आपण हे आता राईस काढून घेऊया आपण. याच्यामध्ये आपण असं काढून घेऊया सगळे राईस. आपण आता हे थर लावून घेणार आहोत बिर्याणीचं. त्यासाठी आपण खाली तूप लावून घेऊया. आपण आता राईस टाकून घेऊया खाली. आता आपण याच्यावर कांदा टाकून घेऊया. त्यानंतर कोथिंबीर टाकणार. नंतर पुदिना. त्यानंतर तूप टाकूया आपण.
त्यानंतर केशर टाकून घेऊया. आता आपण याच्यावरती चिकन टाकून घेऊया. चिकन छान शिजले, छान कलर पण खूप छान आला आहे, वास पण खूप छान सुटला आहे बिर्याणीचा. आता याच्यावर आपण राईस टाकून घेऊया. आता याच्यावरती आपण राईस टाकून घेऊया. आपण असे आपण सगळे लेयर करून घेऊया. आपण आता याच्यावरती परत चिकन टाकून घेऊया. त्याच्यावरती आपण राईस टाकणार आहोत. आपले हे सगळे आता लेयर्स लावून झालेत. लास्टला आपण आता हे तळलेला कांदा टाकणार आहोत. त्यानंतर कोथिंबीर, पुदिना, त्यानंतर तूप टाकणार आहोत. त्यानंतर थोडा बिर्याणी मसाला टाकणार आहे वरून. त्यानंतर आपण केशर टाकणार आहोत. आता याला आपण स्मोक देणार आहोत कोळशाचा आणि नंतर दम देणार आहोत. आपण आता भात शिजल्यानंतर त्याचं ते पाणी गाळून काढलं होतं ना आपण, ते इथे बाजूने आपण थोडं एक पळी असं सोडणार आहोत, म्हणजे बिर्याणी चांगली शिजते. आता याला आपण स्मोक देणार आहोत. तर मी तिथे तवा गरम करत ठेवला आहे, त्याच्यावरती मी बिर्याणीचं पातेलं ठेवलं आहे. आपण आता फॉईल पेपर लावून घेतला आहे मी. आता आपण अर्धा तास दम देऊन घेऊया. आपलं आता अर्धा तास झालं आहे, पण हे आता काढूया. काढून बघूया. छान अशी झाली. आपली आता तयार झाली आहे. आपण हे आता सर्व करून घेऊया. आपली तयार झालेली आहे चिकन बिर्याणी. ही तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.